28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता. राष्ट्रवादी 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम. पहिल्या टप्प्यातील एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही. काही जागांवर चर्चा सुरू. सूत्रांची माहिती. अजित पवारांनी बोलावली आमदार खासदारांची बैठक. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. उद्या पुण्यातल्या बोट क्लबमध्ये सकाळी 11 वाजता होणार बैठक. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उद्या अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील उपस्थित राहणार. अतुल बेनके यांची माहिती. उद्या 26 तारीख दुपारी 4 वाजता शिवगिरी मंगलकार्य येथे आपले विभागाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची माहिती. पहिल्या यादीत 15 ते 16 उमेदवारांचा समावेश असणार. शिवसेना की लिस्ट कल हम प्रसिद्ध करेंगे. हमारे जो उम्मीदवार है उनकी जो पहली लिस्ट है, पहली सूची है, कितनी सीट? कल हम लगभग 15 या 16 सीट हम कल जाहिर करेंगे. यंदाची रंगपंचमी वेगळी आहे. हिंदुत्वाच्या भगव्या रंगाची होळी आहे. शिवसेनेच्या भगव्या हिंदुत्वाची होळी साजरी होईल. राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया. तर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून 2 दिवसात जागा वाटप जाहीर होईल असा विश्वास. हा जो भगवा रंग जसा हिंदुत्वाचा आहे तसा आता राष्ट्रीयत्वाचा आहे. त्यामुळे लोकांमध्ये या भगवा रंगाकरता मतदान करण्याची उत्सुकता आहे आणि आपल्याला त्याचा रिझल्ट येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल. आमची यादी 1-2 दिवसात येतील. वाशिमच्या पोहरादेवी इथे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलं संत सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीचं दर्शन. पोहरादेवीचं दर्शन घेऊन पुढील प्रचार दौऱ्याला सुरुवात करणार. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर माजी मंत्री विजय शिवतारे ठाम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजवल्यावरही शिवतारे निवडणूक लढवणारच. मी मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. वरिष्ठ काय निर्णय घेतात त्यांचं त्यांनी घ्यावं. मी आता ऑप्शन बराच वेळा मी सांगितले, त्यांनी तो निर्णय घ्यावा. अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांकडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमक्या. त्यामुळे अमरावती लोकसभेसाठी प्रहारचा उमेदवार देणार. बच्चू कडूंची माहिती. बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर त्यांचे गैरसमज दूर होतील. मंत्री दीपक केसरकरांची माहिती. तर बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध. केसरकरांची प्रतिक्रिया. नारायण राणेंवर कोकणचा विकास अवलंबून मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य. राणे जर उद्या निवडून आले तर त्यांना मंत्रिपद मिळणार. केसरकरांचा दावा. नाशिक लोकसभा जागेवरून भाजप आणि शिंदे गटात संघर्ष वाढण्याची शक्यता. हेमंत गोडसेंच्या शक्ती प्रदर्शनानंतर भाजपची आक्रमक भूमिका. भाजपचे पदाधिकारी फडणवीसांच्या भेटीला. रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रश्मी परवेंना उमेदवारी. मात्र तरी काँग्रेस नेते किशोर गजभिये उमेदवारी अर्ज दाखल करणार. शरद पवारांचा एकाही निवडणुकीत पराभव झालेला नाही. त्यामुळे 7 मे रोजी सुप्रिया सुळेंना पाठिंबा द्या. इंदापूरच्या कुरवलीतील सभेत शर्मिला पवारांचं मतदारांना आवाहन. शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळणार. खासदार सदाशिव लोखंडेंची माहिती. मुख्यमंत्री शिंदेंकडून कामाला लागण्याचे आदेश. लोखंडेंची प्रतिक्रिया. बारामती मतदारसंघाचा वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर उशिरापर्यंत खलबतं. फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये 2 तास चर्चा. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचं काम करा. उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात अखेर दिलजमाई. सागर बंगल्यावरील फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर दोघांमध्ये समेट. पुढील आठवड्यात देवेंद्र फडणवीस मुंबईत इंदापूरच्या शिष्टमंडळाची भेट घेणार. त्याच्या पुढच्या आठवड्यात फडणवीस इंदापूर दौरा करून कार्यकर्ता मेळावा देखील घेणार. सोलापूर लोकसभेसाठी ऊसतोड कामगाराचा मुलगा आणि प्रस्थापित मुलगी अशी लढत होणार. महायुतीचे सोलापूर लोकसभा उमेदवार राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका. तर सोलापुरातली शिंदेशाही संपवणार. सातपुतेंची टीका. महाविकास आघाडीने सोलापूरमध्ये विधानसभा आम्हाला सोडावी. लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा प्रचार करू. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांची भूमिका. बीडचं पार्सल बीडला परत पाठवूया. काँग्रेसकडनं राम सातपुतेंविरोधात पोस्ट व्हायरल. राम सातपुतेंना महायुतीकडनं सोलापूर उमेदवारी जाहीर झाल्यानं काँग्रेसकडनं सातपुतेंविरोधात पोस्ट.
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या समर्थकांकडून सोलापुरात लेक सोलापूरची कॅम्पेन सुरू. भाजप उमेदवार राम सातपुते बाहेरचे उमेदवार असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न. राम सातपुतेंच्या उमेदवारीवरनं प्रणिती शिंदेंचा सातपुतेंना टोला. सोलापूरची लेक म्हणत सोलापुरात तुमचं स्वागत करते. राम सातपुतेंना शुभेच्छा देणारं पत्र प्रणिती शिंदेंकडून सोशल मीडियावर पोस्ट. गेल्या 5 वर्षात विकासासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली त्याच पद्धतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन. प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं पत्राद्वारे उत्तर. पुसद इथे आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्ताने पारंपरिक होळी गीत सादर. गीताच्या माध्यमातून बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची बंजारा समाजातल्या महिलांकडून मागणी. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस उमेदवारी मिळवल्यावर प्रतिभा धानोरकर नागपुरात. विमानतळावर कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत. ही लढाई सोपी नाही. लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी ही लढाई आहे. धानोरकरांची प्रतिक्रिया. उमेदवारी मिळाल्यावर प्रतिभा धानोरकरांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार. मात्र वडेट्टीवारांच्या नावाचा उल्लेख टाळला. सांगली लोकसभेच्या जागेवरून मवियामध्ये चाललेल्या राजकारणाची भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली. संजय काकांच्या विरोधात नेमका कोण पैलवान हे निश्चित नसल्यानं लोक संभ्रमात. पडळकरांची प्रतिक्रिया. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजू पारवेंचं नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांकडून स्वागत. पारवे रामटेक लोकसभेतनं शिवसेनेचे उमेदवार. रामटेकमध्ये राजू पारवे विरुद्ध काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्यामध्ये लढत. नागपूर जिल्ह्यात स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या झुंडशाहीला कंटाळलेलो त्यामुळे पक्ष सोडला. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या राजू पारवेंनी केलं स्पष्ट. 27 मार्चला नितीन गडकरी यांच्या सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची ही माहिती. रामायण मालिकेतल्या रामाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले अरुण गोविल निवडणुकीच्या मैदानात. गोविल यांना भाजपकडनं लोकसभा उमेदवारी. मेरठमधून भाजपच्या तिकिटावर लढणार. उत्तर प्रदेशच्या मेरठ हापूर लोकसभेसाठी भाजपकडनं अरुण गोविल यांना उमेदवारी. मेरठ लोकसभा मतदारसंघात 5,64,000 मुस्लिम मतदारांची संख्या तर दलित मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर. भाजपकडून हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेसाठी अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी. माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी हा भावनिक क्षण. उमेदवारी मिळाल्यावर कंगना रनौतची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.